लालबागच्या राजानं काल त्याच्या सेवेकरांची अक्षरशः परीक्षा घेतली। याचं कारण काल सकाळी 7 ते 8 च्या दरम्यान विसर्जन अपेक्षित असणारा लालबागच्या राजाचं तब्बल 33 तासांनी म्हणजे रात्री 9 वाजता विसर्जन झालं। समुद्राला आलेल्या भरतीमुळे राजा जवळपास 12 तास समुद्रातच होता। अखेर रात्री 9 वाजता लालबागच्या राजाचं विसर्जन झालं। मात्र लालबागच्या राजाच्या मूर्ती विसर्जनाला विलंब झाल्यामुळे नवीन वाद निर्माण झाला। गणेश मूर्ती विसर्जनाला विलंब होणं हे अशुभ असल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे। तर त्यातच काल ग्रहण होतं आणि या ग्रहण काळात लालबागच्या राजाच्या मूर्तीचं विसर्जन करण्याची वेळ आल्यानं लालबाग मंडळावरती सुद्धा प्रचंड प्रमाणात नाराजी व्यक्त होतीये। लालबागचा राजा तब्बल 12 तास हा समुद्रातच होता। दरवर्षी सकाळी 9 वाजेपर्यंत विसर्जन हे अपेक्षित असतं। उगवतीचा सूर्य पाहूनच लालबागच्या राजाचं विसर्जन होतं असं म्हटलं जातं। काल मात्र लालबागच्या राजांनी चांगलीच परीक्षा पाहिली आणि तब्बल सकाळी 9 वाजता होणारं विसर्जन हे इतकं लांबलं की रात्रीचे 9 वाजून गेल्यानंतर हे विसर्जन पार पडलं आणि तोपर्यंत अर्थातच ग्रहण काळ सुरू झालेला होता, वेध लागलेले होते आणि त्यामुळेच आता त्यावरूनही टीका होतीये। ग्रहण काळात विसर्जन कसं शक्य आहे, हे चांगलं की वाईट, शुभ की अशुभ असे अनेक सवाल विचारले जात आहेत आणि त्यामुळेच लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी हा विलंब लागला। मुळातच गुजरातवरून आणलेला एक तराफा आणि या तराफ्यावरती मूर्ती जी आहे ती चढत नव्हती, कारण तराफ्याची उंची आणि मूर्तीची जी उंची होती त्यात ताळमेळ बसत नव्हता। खालीवर झाल्यामुळे मूर्ती वर चढली जात नव्हती आणि त्यानंतर अखेर पुन्हा जुन्या तराफ्यावरती मूर्ती चढवण्यात आली आणि मूर्तीचं विसर्जन हे अशा पद्धतीनं पार पडलं। अधिक माहिती घेऊया जुई जाधव हिच्याकडनं। जुई, मुळातच उशीर प्रचंड झालेला होता आणि त्यानंतर होणारी टीका, काय अधिक माहिती? संगीत पण वाचत प्रज्ञा की लालबागच्या राजाचं विसर्जन काल जवळपास 33 तासांनंतर पार पडलं। 12:30-1 वाजता गणपती लालबागच्या प्रमुख द्वारापाशी आला होता आणि त्यानंतर त्याच्या विसर्जन सोहळ्याला सुरुवात झाली होती। खरं तर दरवर्षी लालबागच्या राजाचं विसर्जन हे उशिराच होतं, मात्र काल जर अपेक्षेपेक्षा जास्तच उशीर झाला विसर्जनासाठी, कारण का त्याची वेळ होती, त्याचं कारण होतं चुकीची वेळ। लालबागचा राजा हा 8:30 वाजता गिरगाव चौपाटीत आला आणि त्यामुळे भरती आधीच सुरू झाली होती। भरतीचं पाणी खूप प्रचंड वेगाने येत होतं किनाऱ्यावर आणि त्यामुळे लाटा देखील खूप मोठ्या उसळत होत्या। जो नवीन तराफा लालबागच्या राजांनी तयार केला होता तो तराफा आधीच तयार होता, मात्र भरती सुरू झाल्यामुळे तो तराफा पाण्यात तरंगू लागला आणि ज्या क्षणी लालबागचा राजा हा आला गिरगाव चौपाटीवरच्या तराफ्याच्या पाशी, मात्र तेव्हा लाटांमुळे त्या तराफ्याची जो किनारा आहे ज्याच्यावर लालबागचा राजा बसवला जाणार होता ते गणपतीपर्यंत पोहोचतच नव्हतं। लाटांमुळे मूर्ती पुढे ढकलली जात होती, त्यामुळे तो ताळमेळ बसत नव्हता, यामुळे मूर्ती तराफ्यावर चढतच नव्हती आणि त्याचं कारण म्हणजे होतं भरती। भरतीच्या पाण्यामुळे प्रचंड खरं तर लाटा उसळत होत्या आणि त्या लाटांमुळे ते ताळमेळ बसत नव्हता। दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपण जर पाहिलं तर मग फार उशीर देखील या मंडळाला झाला होता गिरगाव चौपाटीपर्यंत पोहोचण्यासाठी, कारण का 7-7:30 पर्यंत गणपती हा तराफ्यावर चढणं आवश्यक होतं, परंतु तब्बल 1 ते 1.5 तास ह्या मंडळाला उशीर झाला गणपतीला चौपाटीवर आणण्यासाठी। अजून एक महत्वाचं म्हणजे या मंडळाने निर्णय घेतला की आपण ओहोटीची वाट बघूया आणि ओहोटी ज्या वेळेला आली त्यावेळेला गणपतीला उचलून त्या तराफ्यावर ठेवण्यात आलं आणि पुन्हा जेव्हा भरती सुरू झाली तर गणपतीचं विसर्जन जो अर्धवट सोहळा राहिला होता तो पूर्ण करण्यात आला। प्रज्ञा, नक्कीच तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी जुई। एक प्रकारे सगळ्या सेवेकरांची परीक्षा पाहण्याचं कामच लालबागच्या राजानं केलं असं म्हटलं जातंय। विसर्जनासाठीची नेमकी काय कारणं होती, विसर्जनाला इतका उशीर का झाला, पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। तराफ्यावर बाप्पाची मूर्ती न चढल्यानं विसर्जनात अडथळे निर्माण झाले। समुद्राला भरती आल्यामुळे नवा तराफा हलू लागला, त्यामुळे गणपतीची मूर्ती तराफ्यावर ठेवण्यात अडचणी आल्या। यानंतर मूर्तीला तराफ्यावर चढवण्याचा पुन्हा प्रयत्न केला गेला। यावेळी मूर्तीवरील दागिने काढून टाकण्यात आले, पण ज्या ट्रॉलीवर मूर्ती होती ती ट्रॉली पाण्यात अडकली। यामुळे पुन्हा एकदा मूर्तीला तराफ्यावर चढवण्यात अडचण आली। आता लालबागच्या राजाच्या विसर्जनावरनं वाद सुरू आहे। ग्रहण काळामध्ये विसर्जन हे शास्त्रानुसार योग्य आहे का असा सवाल उपस्थित केला जातोय आणि काळाराम मंदिराचे महंत सुधीर दास यांनीच या संदर्भात काही सवाल केले। लालबागच्या राजाचं विसर्जन जवळपास 13 तास रखडलं आणि अर्थातच हे रखडलेलं विसर्जन, त्याला झालेला विलंब आणि ग्रहण काळामध्ये झालेलं विसर्जन यावरून अनेक सवाल उपस्थित केले जात आहेत।
लालबागच्या राजाचं जे विसर्जन वास्तविक पाहता चतुर्दशीच्या दिवशी लवकर होणं अपेक्षित आहे, परंतु काही तांत्रिक कारणामुळे त्यांचं जे विघ्न आणलेलं आहे, त्यांचं जे विसर्जनाचं जे आज कार्य काही कारणामुळे लेट झालं असं सांगतात, परंतु अशा पद्धतीने ग्रहण कालामध्ये जे विसर्जन आहे ते निषिद्ध सांगितलेलं आहे आणि वास्तविक पाहता संपूर्ण जे विसर्जन आहे हे चतुर्दशीच्याच दिवशी झाले पाहिजे. म्हणजे अगदी आपण जर अगदी कमीत कमी वेळ त्याचा जर अगदी पाहायचा म्हटला तर पहाटे 3 वाजेच्या आत सर्व मंडळींचे जे विसर्जन आहे अशास्त्रीय पद्धतीने कोणी कार्य करू नये.